शुभ प्रभात मंडळी. 7:15 वाजले आहेत आणि आपण निघत आहोत टुवर्ड्स मुंबई. आणि अशा प्रकारे एक चांगल्या माइंडसेटने निघत आहे. सध्या परिस्थिती बघू शकतात. सध्या इकडे वाटतं कामं चालली आहेत रस्त्यांची आणि वायरिंगची कदाचित, त्याच्यामुळे फुल रस्ते खोदून बनवतात आहेत परत. तर सध्या मार्च एप्रिलमध्ये कदाचित जरा स्ट्रगल होऊ शकतो. मेपर्यंत कदाचित होऊन जातील इकडच्या गोष्टी व्यवस्थित. तर आता आपण निघत आहे संगमेश्वरच्या दिशेने. पहिलं तिकडे आपण करणार आहेत सप्तेश्वर मंदिर. कर्णेश्वर मंदिर आपण करून झालेलं आहोत. तर तुम्ही जर बघितलं नसेल तर माझी ही लिंक आहे जिकडे तुम्हाला संगमेश्वरमधलं कर्णेश्वर मंदिर बघायला मिळेल. आणि ते पण आम्ही भर पावसात गेलेलो. तर समजून घ्या काय वाईब्स असतील तेव्हा असं. आणि यस, सनराईज झालेला आहे. आणि बघा ना राव, काय व्ह्यू दिसतो, नजारा बघा. रस्ता डावीकडे सनराईज होत आहे, आता उजवीकडे होत आहे. म्हणजे सूर्याची दिशा बदलली जाते हळूहळू हळूहळू. डावी उजवी डावी उजवी डावी उजवी. पनवेल 295. तर भक्त निवास देखील आहे इकडे. ते गणपतीपुळ्यापासून आहे की 2 किलोमीटर लांब आहे आणि स्वस्त दरात मिळतात. हो, तेवढंच आहे की लांब आहे, पण हा नजारा बघा. भारी वाटतं. जर तुम्हाला अल्टिमेट व्ह्यू पाहिजे असेल ना तर गणपतीपुळेच्या रस्त्यावरती याच म्हणा. सकाळ या सनराईजच्या वेळेला या, कारण काय सुंदर दिसतंय राव. म्हणजे मी जातोय पण या गोष्टी मी परत येतोय. मी हार्डली 1 किलोमीटर चालवली असणार. पेट्रोल पंप नाही आहे म्हणा गणपतीपुळ्याला, सध्या प्रॉब्लेम आहेत. पण माझा व्हिडिओ खूप उशिरा येणार आहे, तिथपर्यंत प्रॉब्लेम सॉर्ट आउट पण झाले असतील. पण हे बघा, वळणाचे रस्ते मला खूपच भावे. एक फोटो तो बनता है ना. ओके. तर असं बघायला गेलं ना, मी 2 रस्ते आहेत संगमेश्वरच्या दिशेने जायला किंवा हायवेवरती जायला. एक तर तुम्ही सरळ जाऊ शकतात, दाखवतो. अजून वेळ आहे, अजून 500 मीटर आहे. अर्धा किलोमीटर थांबावं लागेल तुम्हाला माझ्यासोबत. ॲक्च्युली 2 रस्ते आहेत. एक सरळ रस्ता जो डायरेक्ट हायवेला आपल्याला पोहोचवेल आय गेस 15-20 किलोमीटर नंतर. आणि दुसरा रस्ता आहे जो इकडून आहे, जो 30-40 किलोमीटर खाऊन आहे. त्याच्यानंतर आपण संगमेश्वर हायवेला डायरेक्ट पोहोचू. हा डायरेक्ट तुम्हाला रत्नागिरीच्या हायवेला पोहोचू. संगमेश्वर अजून पुढून आहे. तर रस्ता बनतो असं बघायला गेलं तर. आणि युजली असं बघायला गेलं ना तर मी हायवे प्रिफर नाही करत, म्हणजे संगमेश्वरपर्यंत जायचा. तर एक आतून पण एक रस्ता जातो, वंदराईतून जातो एकदम बघायला गेलं तर. हे बघा, इकडून ना आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे फॉर गुहागर किंवा हेदवी. गुहागर समजून घ्या. हे बघा, सरळ रत्नागिरी आहे, म्हणजे हायवे मिळेल आपल्याला. पण आपण घेत आहोत इकडून लेफ्ट. गुहागरचा रूट फॉलो करतोय मी. ॲक्च्युली ना हा रस्ता ना खूप सिनिक आहे. सिनिक आणि बोलू शकतो ना आपण वंदराईतून जातो किंवा जंगलातून जातो, तर असा रस्ता हा. त्याच्यामुळे ना ॲक्च्युली मजा येते या रस्त्यातून गाडी चालवायला. आणि अशा कसे वळणं आहेत ना, त्याच्यामुळे अजून थ्रिल होतं. कारण मला हायवे पण आवडतात, पण जर असे रस्ते असतात ना त्याच्यामध्ये जरा गाडी चालवायला अजून जास्त मजा येते. तर चला, हळूहळू तुम्हाला मी दाखवतो पुढे पुढे मी हा रस्ता का प्रिफर करतो ते तुम्हाला समजून जाईल.
बघितलं काय सिनिक रस्ता आहे. आणि अजून एक सिनिक बनण्यासाठी ना इकडे अजून एक छोटूसा ब्रिज आहे. सिंगल लेन ब्रिज आहे फक्त. त्याच्या खालून मस्तपैकी नदी जाते. सध्या ट्रकचं साम्राज्य आहे. हा बघा वळतो ना. हेच ते हा व्ह्यू आहे. हा तुम्हाला बघायला मिळेल का हायवेवरून जाताना. सच अ ब्युटिफुल सनराईज आणि एक सुंदर अशी जागा. जस्ट वेट, आपण जरा थांबूया. हे बघा काय सॉलिड दिसतंय. शांत पाणी. आणि तिकडे पण ब्रिज आहे काय माहिती, हायवेचा आहे की कुठला आहे माहीत नाही. सप्तेश्वर मंदिर 2.5 किलोमीटर लांब, म्हणजे हायवेपासून एप्रॉक्स 3 किलोमीटर काहीतरी सप्तेश्वर मंदिर आहे. आणि पावसात आलेलं मागच्या वर्षी काही मिस झालं. कसं मिस झालं काय माहिती, करू शकलो असतो. पण ठीक आहे. रस्ता बघा छोटूसा आहे पण सुंदर आहे, सुंदर. पण हे बघा यार काय सही वाटतं ना, जंगलात चाललो आहे. तर चलो आपण मंदिराजवळ पोचूया आणि भेटूया. ओके, तर आपण सप्तेश्वर मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत. बघायला गेलं तर हायवेपासून 3 किलोमीटर आहे, पण असं बघायला गेलं तर 3 किलोमीटरचा पॅच ऑफ रोड आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, आता ज्यांना इच्छा असते ते कसेही येतात. तर हे बघा मंदिर. ओके, मंदिर दाखवतो तुम्हाला. आणि हे बघा पक्षी, आता बरेच पक्षी इकडे आहेत. आवाज ऐकले असतील पक्ष्यांचे आणि निसर्गाचे. पक्ष्यांचे आवाज तुम्ही ऐकले असतील. शांत जागा आहे आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहेत. म्हणजे किती पक्षी आहेत काय माहिती इकडे, पण खूप सॉलिड वाटतं आहे. तुम्हालाही तो एक्सपिरियन्स आलाच ना, आवाज ऐकला असतील तुम्ही देखील पक्ष्यांचे. सुंदर मंदिर आहे. पहिल्यांदा आलो पण छान मंदिर होतं आणि आय होप तुम्हाला देखील आवडलं असेल.
तर चला, आता आपला नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे चिपळूण येथील परशुराम मंदिर, ते आपण बघायला जाऊया. फायनली आपण परत 4 दिवसानंतर हायवेवरती आलो आहे आणि एक्स्ट्रीमली स्मूथ आहे. म्हणजे सही वाटतं. ऑलवेज या हायवेवरती गाडी चालवायला चांगलं वाटते, का सिमेंटचा हायवे बनवला आहे खरा, त्या मानाने आत्तापर्यंत तरी इकडे स्मूथ रस्ता दिसतो. संगमेश्वर रेल्वे स्टेशन तुम्ही बघतील तर वरती आहे इकडे टॉपला. कोकण आहे, पण त्याला संपायला आली ट्रिप. एक असं वाटतं नाही की इमोशनली अटॅच असतो आपण फिरताना, आणि शेवटच्या दिवशी वे टू होम म्हणजे घर जाताना एक वेगळंच फील होतं. काय माहिती, एकदम उदासीनता येते. मला पण हेच वाटतं की आपण मेरे नाही जाणं आहे असं झालं. हां, तर मी कुठे होतो. हां, माझं असं ना आता अचानक ना बोललं, एक विचार चाललं की प्रॉपर जर्नी चालू करू कोकणासाठीची, म्हणजे व्यवस्थित रिलॅक्स होऊन, जास्त स्पॉट नाहीत, 2-3-4 असे शिल्लक पॉईंट्स जिकडे आपण रिलॅक्स पण होऊ शकतो आणि एन्जॉय पण करू शकतो. असं चाललं आहे माझा प्लॅन की काहीतरी एक अशीच 9 दिवसाची सुट्टी, 9 दिवस, त्यात प्रॉपर मग आपलं कोकण, कोस्टल कोकण. कारण कोस्टल कोकण करण्यात मजा आहे यार, काय माहिती, पण मजा येते खूप जास्त. असंच असं वाटतं की एक प्रॉपर इकडून ते वेंगुर्लापर्यंत आणि पुढे जरा गोवा पण करू. तर बघूया दिवस कधी येतो आहे तो, पण तिथपर्यंत आपण रस्ते एन्जॉय करूया, हायवे एन्जॉय करूया, आणि परशुराम मंदिर जे चिपळूणला लागतं आपण ते बघून घेऊया. तर हे असं होतं आपलं भगवान परशुराम मंदिर. सगळ्यांनाच त्यांची कथा माहीत आहे. परशुराम हे पण भगवान विष्णूचेच अवतार. आणि बघायला गेलं की कोकण म्हणजे कोकणामध्ये परशुराम भगवानला खूप मानतात. कोकण असू दे किंवा काय बोलतो आपला हा जो कोस्टल साईड आहे त्याला, म्हणजे ह्याच्यामध्ये पण असं म्हणतात की लाईक काय बोलतो आपण, परशुराम भगवान आणि समुद्र ह्यांच्यामध्ये लढाई झालेली होती आणि त्यामध्ये भगवान परशुराम जिंकले होते. तर शेवटी त्यांनी सांगितलं की माझी कुऱ्हाड जिथपर्यंत मी फेकीन आणि माझी कुऱ्हाड जिथपर्यंत पडेल, जेवढी लांबपर्यंत जाईल समुद्राच्या, तिथपर्यंतची जमीन तुम्ही मला द्यायची. तर अशा प्रकारे कोकण हा भाग बसलेला आहे महाराष्ट्रामध्ये. तर अशी ही कथा आहे. आणि मंदिर बघायला गेलं तर खूपच सुंदर आहे. आतमध्ये शूटिंग नाही करू शकत, पण हे बघा. चला NH66 पकडूया. आपल्याला इकडून सरळ जाऊन राईड घ्यायचं आहे, त्याच्यामुळे थांबावं लागेल, हळूहळू जावं लागेल. हा बापरे, हा ट्रक आपल्या फुल फॉर्ममध्ये. चला वेलकम टू NH66 अगेन.
जो आपल्याला मुंबईपर्यंत तर नाही बोलू शकत, पण पनवेलपर्यंत तरी ड्रॉप करेलच. तर चला जर्नी चालू आहे. करूया. माझा नाश्ता बाकी आहे. नाश्त्यासाठी एक ब्रेक होईल आपला 45 मिनिट समथिंग काहीतरी. या स्पीड ब्रेकरवरूनच कळून गेला की भोसते घाट चालू झाला आहे. इकडे उतरताना जेवढे स्पीड ब्रेकर आहेत ना, बाईक पुकारवाल्यांसाठी बोलू शकतो की जरा त्रास असेल, कारण बॉडी उडते स्पीड ब्रेकरवरती फन करून. आणि खास करून रिटर्न जर्नी असेल तर आपल्यालाही माहिती आहे माइंड तेवढं फ्रेश नसतं. म्हणजे राईड करायचीच असते पण तेवढं ॲक्टिव्ह नसतं रिटर्न जर्नीच्या वेळेला. त्याच्यामुळे आपण कधी कधी स्पीड ब्रेकरवरून गाडी रफली नेतो, तर बॉडी उडते आणि तो बॉम्बचे हाल होतात ना भाई साब, खतरनाक हाल होतात बॉम्बचे. कशेळी बोगदा आता दोन्ही वाटतं ॲक्टिव्ह झालेले आहेत. टनल आलेला आहे 100 मीटर अहेड आणि आपण जात आहोत टनलमध्ये. अमेझिंग. अंदर ॲक्च्युली अंदर नाही तेच बोल, मला अंदर का दिसतोय, मी चष्मा घातलेला आहे. बघा ना यार, काय आहे ना, काय सुंदर दिसतंय. सुंदर तो असा हा टनल. हा सॉलिड होता, थंड वाटलं जरा, थंड जरा वाटत होतं पण मस्त आहे. अरे रे काय इकडे खडी गाड्याची कामं चालली आहेत सगळे इकडे. फुल उडवून धुवा चाललाय, धुवा धुवा. Did you wait too long? Tell him that you love him but he's already gone, darling. Did you make two wrongs? Know that daddy never made a right before, darling. You were never made to be the judge, darling. He never changed, just wait for me to budge, darling. It's feeling like a cold dark winter and the sun's still behind the trees, yeah. She asked me if I had another minute and I ain't had the heart to leave, yeah. It's feeling like a cold dark winter and the sun's still behind the trees, yeah. She asked me if I had another minute and I ain't had the heart to leave. One day I'll be everything you ever wanted, Until then I'll be out here fighting like it's nothing through the cold dark winter. ओके, तर आता आपण आलेलो आहोत माणगाव. त्या मानाने जरा कमी ट्रॅफिक आहे. जस्ट बिकॉज सॅटर्डे आहे म्हणून कदाचित असू शकते. मोस्ट ऑफ द पीपल निघाले असतील. जाताना काय ना, पण संडेला कदाचित होईल. आणि प्रोबॅबली टायमिंग आहे दुपारचं. आपण 1:15 वाजलेत आपण माणगावमध्ये एंट्री केली. बाईकचा ॲडव्हान्टेज 2 फूट तरी जागा दिसते ना प्रॉपर. बस टाकली गाडी. आता ऑलमोस्ट सुटलं आहे. आता तर काय ट्रॅफिक तर लागणारच नाही. आता इकडून इंदापूर नंतर पेण येईल आपलं, पनवेल आणि मुंबई. आता गाडी परत ट्रॅकवरती येत हळूहळू. ओके, सो आपण पोचलेलो आहोत कर्नाळा बर्ड सँच्युरी. आणि खूप छान जागा आहे यार असं बघायला गेलं तर कर्नाळा बर्ड सँच्युरी. आम्ही आलेलो होतो ट्रॅकिंगसाठी आणि मी या फोर्टचं नाव विसरलो. म्हणजे थंबसारखं दिसतं आहे, त्याचं नाव विसरलो मी आता. काहीतरी नाव होतं, कर्नाळा फोर्टच आहे आय गेस. तर मस्त जागा होती. आणि इकडे ना बरेच पक्षीप्रेमींसाठी परफेक्ट आहे, कारण बर्ड सँच्युरी नाव आहे तर समजूनच घ्या की राव. तर असं तर भाई इकडे एकदा येऊ शकतो आपण. छान जागा आहे ही बघायला गेलं तर. 3:30 वाजल्यात आणि आता आपण पनवेल पोचायच्या जवळ आहोत. अजून 1:30 कदाचित बघू. 5 वाजता तर नाही पोचणार. जेवढ्या वाजता पोचू तेवढ्या वाजता.
लेट्स सी. खास करून जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर याच्यामध्ये सगळे नवीन पॉईंट्स होते, तर तुम्ही एकंदरीत तर तुमचा प्लॅन कुठे आहे त्यानुसार तुम्ही माझे प्रिव्हियस ब्लॉग्स बघून किंवा या प्रकारे म्हणजे हे ब्लॉग्स बघून तुम्ही तुमच्या आयटनरी बनवू शकता. तर थँक्यू सो मच. तुम्ही पूर्ण सिरीज बघितल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. आणि सिरीज आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला खास करून विसरू नका. मलाही बरं वाटतं की लाईक जेवढे सबस्क्राईब करतात तेवढं असं मला वाटतं की या लोकांना माझे ब्लॉग्स खूप आवडले. तर जेवढे होत असेल तेवढे सबस्क्राईब करायला तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडले असतील तर. आणि अशा प्रकारे मी आजच्या एपिसोडचा आणि एक सुंदर सिरीजच्या आपल्या कोकण लूप सिरीजची एंड करत आहे. लवकरच भेटूया दुसऱ्या नवीन कोऱ्या सिरीजमध्ये. तिथपर्यंत राईड सेफ, ट्रॅव्हल मोर.